श्रीराम जय जय राम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयांनी सदा वास नामात केला. जयांचा मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. संतांच्या भेटी. कृष्णा आणि वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाचे एक क्षेत्र आहे. तेथे राधाबाई नावाची एक मोठी साध्वी राहत असे. ती अत्यंत सात्विक, भोळी आणि प्रेमळ होती. ती भजन करू लागली म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे. तिला संतसेवेची अत्यंत हौस असून तिच्या घरी फार अन्नदान होत असे. श्री महाराज तिच्याकडे 2 दिवस राहिले आणि तिने त्यांना मिरज येथील सत्पुरुष अण्णाबुवा यांच्याकडे जाण्यास सांगितले. अण्णाबुवा हे मोठे सिद्धपुरुष होते. सामान्य लोकांना ते वेड्याप्रमाणे वाटत व पुष्कळ वेळा सकाम बुद्धीने येणाऱ्या माणसांना ते दगड मारीत किंवा शिव्या देऊन वाटेला लावीत. श्री महाराज त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसलेले होते. श्री महाराजांना पाहताच अण्णाबुवा उठले आणि धावत येऊन त्यांनी यांना मिठी मारली आणि परमात्मा तुझे कल्याण करील असे बोलून पुढे जावयास सांगितले. नंतर श्री महाराज देव मामलेदार यांना भेटले. त्यांचे नाव यशवंत महादेव भोसेकर. यांचे घरी नरसिंहाची कडक उपासना होती. काशीचे एक मोठे अधिकारी संन्यासी यांचे गुरु होते. हे गृहस्थाश्रमी असत. यांच्या पत्नीचे नाव सुंदराबाई. 16व्या वर्षापासून 58 वर्षापर्यंत यशवंतरावांनी सरकारची नोकरी केली. यांच्या साधुत्वामुळे यांना लोक देव मामलेदार म्हणत. यांच्या घरी कुणालाही मज्जाव नसे आणि कुणीही काही खाल्ला वाचून जात नसे. हे इसवी सन 1887 साली नाशिक येथे वारले. श्री महाराजांची व यांची पहिली भेट सटाणे गावी झाली. या नवरा बायकोचे श्री महाराजांवर पुत्रवत प्रेम जडले आणि श्री महाराजही त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले. पुढे ज्या ज्या वेळी काशीला जाण्याचा प्रसंग येई त्या त्यावेळी श्री महाराज यांच्याकडे राहून मग पुढे जात. देव मामलेदार म्हणाले, बाळा, तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही. तू आणखी कोणाकडे जा. तेथून श्री महाराज अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले. ही फार थोर दिव्य विभूती होती असे श्री महाराज नेहमी सांगत. स्वामी अध्यात्मविद्येच्या शिखरावर पोचलेले असून जो खरा जिज्ञासू असेल त्याला खरा लाभ करून देत, परंतु जो टवाळ असेल त्याशी फारच पिशाच्य वृत्तीने वागत. हे शके 1800 मध्ये समाधीस्थ झाले. श्री महाराज जेव्हा अक्कलकोटास गेले त्यावेळी सकाळी 9-10चा सुमार असेल. त्या दिवशी पहाटेपासूनच स्वामी ओरडत होते, अरे तो बघ, आला आला रे आला. कसा माझा बाळ आहे, त्याला कुणी बोलाल तर याद राखून ठेवा. लोकांचा याचा अर्थ कळला नव्हता. श्री महाराज ज्यावेळी दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी यांना आपल्या कुशीमध्ये घेऊन माझा बाळ असे म्हणून पाठीवर हात फिरवला. डोक्याचे अवघ्राण केले आणि तुझे काम माझ्याकडे नाही असा सरळ जबाब दिला. श्री महाराज उठले तेव्हा स्वामींनी आपल्यासमोर डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेले ताट होते ते त्यांना दिले. श्री महाराजांनी आपण थोडा प्रसाद घेतला आणि बाकीचे दाणे वाटून टाकले. अक्कलकोटहून श्री महाराज निघाले आणि श्री माणिकप्रभूंच्या दर्शनासाठी हुमणाबाद येथे गेले. यांचा जन्म शके 1743 मध्ये झाला. हे जन्मापासूनच मोठे सिद्धपुरुष होते. यांच्या कुलामध्ये नरसिंहाची उपासना होती. यांना साक्षात दत्ताचा अनुग्रह होता. बाह्यतः हे एखाद्या राजाला शोभेल अशा थाटाने राहत असत, परंतु अंतर्यामी अत्यंत विरक्त होते. यांचे भजन फारच प्रेमळ असून यांनी हिंदू व मुसलमान दोघांनाही भगवंताच्या मार्गाला लावले. यांच्या घरी नेहमी जितके अन्नदान होई तितके क्वचित ठिकाणी बघायला सापडे. श्री महाराज ज्या दिवशी यांच्याकडे गेले त्या दिवशी माणिकप्रभू गावाच्या बाहेर जाऊन वाट पाहत बसले होते. जेवायची वेळ होऊन गेल्यामुळे मंडळींनी जेवायला चलण्यास आग्रह केला. त्यावेळी ते म्हणाले, अरे जेवण्याचे काय, आपण रोजच जेवतो, पण आज माझा भाऊ येणार आहे, त्याच्या पुढे तुमच्या जेवणाची काय किंमत आहे. श्री महाराजांना पाहिल्यावर दोघांनाही भरून आले आणि मोठ्या प्रेमाने ते परत घरी आले. श्री महाराजांना त्यांनी काही दिवस ठेवून घेतले आणि योग्य वेळी तुझे काम होईल असे सांगून निरोप दिला. पुढे श्री महाराजांना कळले की अबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो. तेव्हा त्याच्या दर्शनासाठी ते निघाले.
अबूच्या डोंगरावर सृष्टी सौंदर्य फार अप्रतिम होते, परंतु सामान्य मनुष्यास तेथे जाणे अशक्य असे. दाट जंगले असून त्यामध्ये क्रूश्वापदे वस्ती करून होती. श्री महाराज तसेच जंगलात शिरले आणि 2 दिवस त्या योग्याच्या गुहेचा त्यांनी शोध केला. तिसऱ्या दिवशी ती गुहा त्यांना सापडली आणि ते निर्भयपणे आत शिरले. थोडेसे आत गेल्यावर जरा उजेड आढळला आणि पुढे चालल्यानंतर एका दगडाच्या चबुतऱ्यावर ते योगीराज दृष्टीस पडले. त्यांना साष्टांग नमस्कार करून श्री महाराज समोर उभे राहिले. थोड्या वेळाने योगीराजांनी डोळे उघडले आणि श्री महाराजांना बघून ते स्तिमितच झाले. बाळ, एवढा लहान असून तू इथे आलास कसा, असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा आपल्या दर्शनासाठी आलो, असे श्री महाराजांनी त्यांना सांगितले. तेथे काही काळ राहून श्री महाराज योग शिकले. तेथे त्यांच्याजवळची विद्या संपल्यानंतर तेथून पुढे काशीकडे रवाना झाले. काशीमध्ये तेलंगस्वामी नावांच्या थोर सत्पुरुषाची व श्री महाराजांची गाठ पडली. तेलंगस्वामी फार वरच्या दर्जाला पोचलेले होते, असे श्री महाराज म्हणत. आईच्या मृत्यूमुळे यांना वैराग्य उत्पन्न होऊन ते प्रपंचातून बाजूला सरले आणि योगाभ्यासाने पूर्णपदाला पोचले. काशीमध्ये हे अवधूत वृत्तीने राहत. श्री महाराजांच्यावर यांचे अलोट प्रेम असून यांनी श्री महाराजांना आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतले. हे महिना मौन पाळून स्वस्थ बसून राहत. या कालामध्ये खाणे पिणे वगैरे देहाच्या क्रिया बंद असायच्या. श्री महाराजांचे भजन तेलंग स्वामींना फार आवडायचे आणि श्री महाराज मोठ्याने नामस्मरण करू लागले की कावरे बावरे होऊन यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असे. एकदा भर दुपारी 12 वाजता स्वामी तापलेल्या वाळूमध्ये पडलेले श्री महाराजांना आढळले. श्री महाराजांनी त्यांना आपल्या पाठीवर घेतले आणि बिराडी आणून बसवले. काही वेळाने स्वामी पूर्ववत नदीकाठी वाळूमध्ये जाऊन पडले. श्री महाराजांनी पुन्हा त्यांना घरी आणले आणि ते बाहेर जाऊ नयेत म्हणून दाराला कुलूप घातले. थोड्या वेळाने पाहिले तर दाराला कुलूप तसेच आणि स्वामी मात्र पूर्वीप्रमाणे वाळवंटावर आढळले. असो, स्वामींनी श्री महाराजांना आशीर्वाद दिला. तुझे काम लवकरच होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल, असे सांगितले आणि हिमालयात जाऊन येण्यास सुचवले. या सुमारास काशीमध्ये एक संन्यासी फार मोठे म्हणून प्रसिद्ध होते. शास्त्रामध्ये पारंगत असून ते मंत्रविद्याही जाणत होते. श्री महाराज त्यांच्याकडे गेले त्यावेळी ते आपल्या शिष्यांना पाठ देत होते. श्री महाराजांविषयी त्यांना सहज प्रेम उत्पन्न होऊन श्री महाराजांना त्यांनी आपल्या आसनावर बसवून घेतले आणि कुशल विचारले. स्वामींनी मोठ्या आनंदाने आपली सर्व विद्या देण्याची तयारी दर्शविली आणि म्हणाले, बाळ, इतके शिकायला कमीत कमी 1.5 तप म्हणजे 18 वर्षे लागतील. तुझे वय लहान आहे म्हणून अडचण नाही. यावर श्री महाराज झटक्याने बोलले, ही सर्व विद्या मला 3 दिवसात शिकवा, मला जास्त वेळ नाही. हे उत्तर ऐकून स्वामींच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि ते बोलले, बाळ, तुला जी विद्या पाहिजे आहे ती देणारा गुरु मी नव्हे. तू दुसरीकडे जा. श्री महाराज जाण्यास उभे राहिले तेव्हा स्वामींनीच त्यांना नमस्कार केला आणि मोठ्या प्रेमाने निरोप दिला. काशीहून श्री महाराज निघाले आणि अयोध्येला आले. तेथे त्यांना कळले की नैमिषारण्यामध्ये अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत, म्हणून ते तिकडे निघाले. नैमिषारण्यात काही ठिकाणी इतकी दाट झाडी होती की दिवसा 12 वाजता देखील तेथे रात्रीसारखा अंधार असायचा. तेथे थंडी इतकी होती की 12 महिनेही बर्फावरून चालावे लागे. तसेच वाटेमध्ये भले मोठे अजगर आडवे पडलेले असत. पडल्याच आपले सावज श्वासाच्या जोरावर ते खेचून आणीत. त्याच अरण्यामध्ये 2 फडे असलेले नाग आढळले. हे नाग भयंकर विषारी असत, परंतु श्री महाराज रस्त्याने चालले असता बाजूला सरून त्यांना वाट करून देत. तेथे आहारासाठी कंद मिळायचे. ते कंद काढून आणल्यावर धुवून भाजतात. मग त्याची साल काढली की आतमध्ये खसखशी सारखा भुगा निघतो. तो दुधामध्ये भिजवला म्हणजे सिऱ्यासारखा मऊ व गोड बनतो. हे कंद 2-3 प्रकारचे असतात. काही कंदांनी 8 दिवस भूक लागत नाही, काहींनी 15 दिवस तर काहींनी 21 दिवस भूक लागत नाही. त्या अरण्यात रानगाई पुष्कळ. या चांगल्या धष्टपुष्ट असतात. त्यांचे दूध सांडून बर्फावर गोठते आणि त्याच्या वड्या बनतात. त्या खाता येतात.
हिंस्त्र पशुपैकी वाघ लांडगे जास्त आढळतात. श्री महाराजांना नैमिषारण्यामध्ये चांगले अधिकारी असे बरेच तपस्वी पाहायला मिळाले. एका मोठ्या गुहेमध्ये मोठी धुनी पेटलेली होती. तिच्या भोवती 7 आसने मांडलेली होती. त्यापैकी 6 आसनांच्यावर 6 तपस्वी ध्यानस्थ बसले होते. 7वे आसन रिकामे होते. श्री महाराज गुहेमध्ये शिरले आणि सरळ धुनीजवळ गेले. त्यातल्या 4थ्या आसनावर बसलेल्या योग्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी रिकाम्या आसनाकडे बोट दाखवले. श्री महाराज त्यावर जाऊन बसले आणि ध्यानात तल्लीन झाले. 1 महिनाभर तेथे राहून श्री महाराज गुरुशोधार्थ पुन्हा भ्रमण करू लागले. फिरत फिरत श्री महाराज बंगालमध्ये आले. बंगालमध्ये निष्णात अशा 3-4 व्यक्ती त्यांना आढळल्या. त्यात एक गृहिणीही होती, परंतु त्यांच्यापैकी कोणी आत्मज्ञानाचा अधिकारी नव्हता. पूर्व बंगालमध्ये एक मोठा भक्त आढळला. त्यांचे अंतःकरण इतके मृदू असे की भगवंताचे नाम त्याच्या कानावर पडले की त्याच्या अंगावर शहारे येत, डोळ्यातून अश्रू वाहू लागत आणि तो कावराबावरा होऊन भगवंतासाठी इकडे तिकडे बघायला लागे. श्री महाराज 1 आठवडाभर त्याच्या संगतीला राहिले आणि मग श्री रामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वराला गेले. श्री रामकृष्ण तेथे नसून कलकत्त्याला गेले आहेत असे कळल्यावर श्री महाराज कलकत्त्याला आले. रस्त्यामधून चालत असताच समोरून श्री रामकृष्ण येत आहेत असे दिसले. तेव्हा श्री महाराजांनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्री रामकृष्णांनी त्यांना पोटाशी उचलून धरले आणि तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक असे बोलले. श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि फिरत फिरत दक्षिण हैदराबादकडे आले. एका नदीच्या काठी एकांत स्थळी बसून ते विचार करीत होते. आपण गुरुशोधार्थ इतके हिंडलो, मोठमोठे महात्मे आपण पाहिले, सर्वांनी आपल्याला आशीर्वाद दिले, पण आपले काम करणारा निराळा आहे असे सांगितले. जे पोचलेले नव्हते त्यांच्यापाशी आपले समाधान झाले नाही. आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा. श्री महाराजांचे मनात हे विचार चालू असता एकदम श्री समर्थ संप्रदायातील मोठे सत्पुरुष श्री रामकृष्ण तेथे प्रकट झाले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा ते बोलले, बाळ, येहळेगावच्या तुकाराम चैतन्यांकडे जा, तेथे तुझे पूर्ण समाधान होईल. हे शब्द बोलून ते पाहता पाहता नाहीसे झाले. हे तुकाराम चैतन्य कोण?